झी 24 तास एक पाऊल पुढे. ऑलिम्पिकच्या बातम्यांचा वेध घेणार आहोत आणि या बातम्यांचा वेध घेताना आपल्यासोबत आहेत दिव्य मराठीचे क्रीडा पत्रकार विनायक दळवी. अथेन्स आणि बीजिंग ऑलिम्पिकमध्ये त्यांनी वृत्तांकन केलंय. आता लंडनमध्ये ते वृत्तांकन करणार आहेत. सर, तुमचं स्वागत करतो स्पोर्ट्स बारच्या या खास कार्यक्रमात. सर, तुम्ही यापूर्वी अनेक वेळा क्रिकेटच्या मॅचेसचं वृत्तांकन लॉर्ड्सवरून केलंय. यावेळी मात्र ऑलिम्पिक आर्चरी स्पर्धा तुम्ही तिथे पाहणार आहात. सर, क्रिकेटच्या पंढरीत आर्चरी स्पर्धा पाहताना एक वेगळा अनुभव असेल. लॉर्ड्सला जगाच्या क्रिकेटची पंढरी म्हणतात किंवा मक्का म्हणतात. तर म्हणजे अगदी लॉर्ड्सच्या जुन्या इतिहासात डोकावलं तरी देखील आपल्याला आढळून येईल की तिथे तिरंदाजी हा खेळ तेव्हापासून सुरू होता. आणि लॉर्ड्सचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मैदानाची मालकी अनेकांकडे होती, ती बदलत गेली. तिथे रेल्वेसाठी रेल्वे यार्डसाठी जागा राखून ठेवली होती. त्यानंतर त्या मालकाने अनेकांना विकत शेवटी क्रीडाप्रेमी माणसांकडे ही जागा आली. त्यानंतर एक क्रिकेटचं स्टेडियम तयार झालं. मात्र क्रिकेट आणि त्याच्याबरोबर आर्चरी हे दोन्ही खेळ त्यावेळी देखील सुरू होते. आणि आता तर या ऑलिम्पिक स्पर्धेच्या निमित्ताने क्रिकेट बरोबरच तिरंदाजी हा खेळ देखील तिथे पाहायला मिळणार आहे. कारण यावेळेला क्रिकेटची मालिका देखील असेल, क्रिकेट सामना होऊन गेलेला असेल आणि त्यानंतर तिरंदाज पुन्हा त्याच क्रिकेटच्या ग्राउंडवर आपल्या तिरंदाजीचे कौशल्य दाखवताना पाहायला मिळतील. अगदी खरंय. सर, आर्चरीमध्ये आपल्याला ज्या प्रकारे संधी आहे, आपले आर्चर सगळे चांगली कामगिरी करतात. शूटिंगमध्ये पण आपल्याला एक चांगली संधी आहे. गगन नारंग मेडलचा दावेदार मानला जातोय. गगन नारंगची बीजिंगमध्ये मेडलची संधी हुकली होती. या बीजिंगचा परफॉर्मन्स तुम्ही त्याचा पाहिला होता. आता लंडनमध्ये त्याच्याकडून मेडलची अपेक्षा आहे. गगन नारंग हा खरा भारताचा अव्वल दर्जाचा नेमबाज आहे. गेल्या बीजिंग ऑलिम्पिकला काय झालं, पण अवघ्या एका गुणाने त्याचा अंतिम फेरीतील प्रवेश हुकला होता. आणि एक गुण त्याला स्पर्धा करावी लागली होती आपल्याच अभिनव बिंद्राशी. म्हणजे अभिनव बिंद्रा अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेला शेवटचा खेळाडू होता आणि गगन नारंग एका गुणाने अपात्र ठरला होता. समजा गगन नारंग देखील अंतिम फेरीसाठी पात्र ठरला असता तर कदाचित भारताला त्याच इव्हेंटमध्ये 2 पदकं मिळाली असती. सुवर्ण पदक कोणाला किंवा अन्य पदक कोणाला हे त्यानंतर निश्चित झालं असतं. परंतु भारताची संधी त्यावेळेला थोडक्याने हुकली होती. आणि जर आत्ता म्हणाल तर गगन नारंग आणि भारतीय संघातील अभिनव बिंद्रा हे दोन्ही शूटर्स सध्या फॉर्म मध्ये आहेत. गगन नारंगने राष्ट्रकुल स्पर्धेत आता 4 सुवर्ण पदकं मिळवली होती. त्याचा फॉर्म गेल्या बीजिंग ऑलिम्पिक नंतर अधिक चांगला झालेला आहे. आणि अभिनव बिंद्राने अगदी लेट म्हणजे उशिरा पिकअप केलेला आहे. म्हणजे त्याला देखील पदकं मिळवण्याची चांगली संधी आहे. त्याचप्रमाणे गगन नारंगला आणखी एक ऍडव्हान्टेज काय की तो सांघिक प्रकारात देखील उतरणार आहे. म्हणजे अभिनव हा फक्त वैयक्तिक स्पर्धा खेळणार आहे, त्यामुळे त्याला त्याच स्पर्धेत पदकाची शक्यता आहे. मात्र नारंगला वैयक्तिक आणि सांघिक दोन्हीकडे पदकं मिळवता येतील. त्यामुळे आपल्याला या दोघांकडनं दुहेरी आशा आहेत. अगदी. सर, भारताचे बॉक्सर सुद्धा चांगल्या फॉर्मात आहेत. लंडनमध्ये त्यांच्याकडूनही मेडल्सच्या अपेक्षा आहेत. बॉक्सर्स अनुभवी आहेत, तारुण्य देखील त्यांच्याकडे आहे आणि तारुण्य आणि अनुभव याचा समतोल असलेला संघ आहे. यापैकी जय भगवान हा विश्व अजिंक्यपद स्पर्धेत अतिशय चांगली कामगिरी करून आलेला आहे. विजेंदर सिंग आपण बघतोय की गेल्या ऑलिम्पिकला त्याला पदक मिळालं होतं. यावेळी देखील तो चांगल्या तयारीत आहे. आणि तिसरा जो आपला स्पर्धक आहे मनोज कुमार हा देखील अनुभवी आहे आणि पदकाची आपण त्याच्याकडनं अपेक्षा करतो. आणि यांच्या जोडीला शिवथापा, देवेंद्र आणि सुमित संगवान ही तरुण पिढीतली जी चांगली मंडळी आहेत, चांगले बॉक्सर्स आहेत, त्यांना देखील आपण पदकाची आशा म्हणून त्यांच्याकडे पाहतो आहोत. आणि यांच्यासोबतच विकास कृष्णन हा जो खेळाडू आहे याने देखील अलीकडे विश्व अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक मिळवलंय. आणि हे सगळे खेळाडू अनेक दिवसांपासून कसून सराव करतायत, जगातल्या अनेक स्पर्धांमध्ये जात आहेत, तिथे पदकं जिंकतायत. म्हणजे पूर्वीसारखं पहिल्या दुसऱ्या फेरीत पराभूत न होता अंतिम फेरीपर्यंत पोहोचतायत. आणि हा अनुभव आहे तो अतिशय उपयोगी पडणार आहे. कारण बहुतांशी ते स्पर्धक ऑलिम्पिक मध्ये देखील थोड्या फरकाने इथे आपल्याला या स्पर्धकांच्या समोर उभे ठाकलेले दिसणार आहे. त्यामुळे आपण बॉक्सिंग कडून देखील बीजिंग ऑलिम्पिक पेक्षा यावेळी अधिक पदकाची अपेक्षा करत आहोत. मला वाटतं यावेळी शूटिंग या खेळाप्रमाणे बॉक्सिंग या खेळातील स्पर्धक देखील
भारतीयांना खुश करतील. नक्कीच नक्कीच सर. एकूणच आता बघूयात कोणत्या इव्हेंटमध्ये भारताला मेडल्स मिळत आहेत. ज्यांच्याकडून आशा आहेत त्यांच्याकडून मेडल्सची अपेक्षा आहेच, मात्र इतर काही सरप्राइजेस आपल्याला मिळत आहेत का हे पाहायचं आहे. धन्यवाद या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल. आणि लंडनमधूनही थेट आपण तुमच्याकडनं याविषयी अधिक चर्चा करणार आहोत. झी 24 तास, एक पाऊल पुढे.